दरम्यान जालन्यामध्ये फडणवीस आणि भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला। तर दुसरीकडे जालन्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली। बघूया। तुम्हाला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फडणवीसला दंगली घडायच्यात ना, त्या भुजबळला दंगली घडायच्यात ना। याला फोन लावा रे मुख्यमंत्र्याला, कोणा तर ते चौकस लावा त्या भाडं भाऊजी कोण होता देऊ शेद येतो म्हणजे असला कोण पोलीस आहे? नाही नाही, ते चौकस लावते माझा आला का त्याला माहितला का दिवसाला शेद येतो। पोलिसाची इज्जत केली पाहिजे याला माणसाने। आम्ही जेव्हा वाटतो पोलिसांनी दररोज ते मूर्खाला त्याला सस्पेंड, त्याला लगेच कायमच निलंबित करून टाका, सस्पेंड करा त्याला, ठेवू नका त्याला, निलंबित सुद्धा करू नका, बडतर्फ करा त्याला। इथं वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहेत, तुला काय माहिती आहे? म्हणा घंट्या इथं 1.5 दिवसात कोणाला ड्युटीला आउट करून टाकील, यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाही, तरी हे कोण विरोध करणार आम्हाला? याला ते छगन भुजबळचं ऐकून त्या परेडवाल्याचं ऐकून वाटोळ करायचं का इकडे जनतेचं? या परिस्थितीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत। काल रात्री 10 वाजता अशाच प्रसंगाला पोलीस प्रशासनाला सामोरं जावं लागलं होतं। हे माहिती मुख्यमंत्र्यांना नाही। ओबीसीचं आंदोलन मोडीत काढणं एकमेव उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या संरक्षणात अशा पद्धतीचं मग घोषणा ऐकून घ्यायच्या, यांची झुंडशाहीला आम्ही बळी पडायचं, आम्ही गप्प बसायचं आणि यांनी वाटेल ते करायचं। ओबीसी इथून पुढं जशास तसं उत्तर देईल आणि आता जर काही इथून पुढं घडलं आणि आमच्या जीवाला जर काही कमी वाईट झालं तर याला जबाबदार महाराष्ट्राचा जातीयवादी मुख्यमंत्री, कलंकित मुख्यमंत्री, कायदे तोडणारा मुख्यमंत्री, GR काढणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।